दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे 26 जानेवारी 2026 रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नवनिर्वाचित सोलापूर महानगरपालिका नगरसेवक अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख अमोर पाटील, मनीष काळजे आणि बोरामणी जिल्हा परिषदेचे उमेदवार धनेश असलारे, बोरामणी पंचायतीचे उमेदवार आणि कासेगाव पंचायत समितीचे अपक्ष पुरस्कृत उमेदवार यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार उद्घाटनाचा नारळ फोडण्यात आला। बोरामणी जिल्हा परिषद, बोरामणी पंचायत आणि कासेगाव येथील पुरस्कृत उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले। यावेळी अमोल बापू शिंदे, अमर पाटील, मनीष काळजे यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधानचे पत्रकार नारायण घंटे यांनी। हमारे नेता अमोल बापू बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार धनेश असलारे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या चव्हाणताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ गावातील ग्रामदेवताला नारळ चढून सुरू झाला। मला विश्वास आहे ज्या पद्धतीने लोकांचा धनेश असलारे असेल शिवसेना पक्षावर जो विश्वास आहे, अतिशय ताकदीने लोक आमच्या उमेदवाराला स्वीकारतील। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता 18 तास लोकांसाठी काम करतात, हे सगळी गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर आहे। त्याच्यामुळे काम करणाऱ्याच्या पाठीमागे लोक येणाऱ्या काळात उभं राहतील असा मला विश्वास आहे। ही लढाई तुम्ही म्हणाल इतकी सोपी नाही आहे।
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही लढाई आहे आणि अशा लढाईमध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमागं लोक उभं राहतील. ज्या पद्धतीनं कालच तुम्ही बघितलं असेल, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले त्यांचा फॉर्म काढण्याचं षड्यंत्र समोरच्या पक्षाने केलं. वास्तविक मैदानात येऊन लढायचं असतंय. अशा पद्धतीने एखाद्याचा फॉर्म काढून तुम्ही उमेदवारी जिंकू शकत नाही. तुम्ही एखाद्याचा फॉर्म काढला असेल पण सगळ्या गावाचा मतदानाचा अधिकार कोण काढणार आहे? डॉक्टर बाबासाहेबांनी जे घटना करून दिलेली आहे ते मतदान करून नक्कीच लोक शिवसेना धनुष्यबाणाला निवडून देतील असा मला विश्वास आहे.